सकाळी उठून झाडून वगैरे काढून घेतलं, कारण आज मला प्रदोष होता. नंतर देवपूजा वगैरे करून घेतली. सकाळी पहिल्यांदा देवपूजा केली की मन प्रसन्न होतं आणि नंतर लवकर लवकर कामं सुधारतात. नाहीतर मग देवपूजा राहिली की मग काहीच काम सुधारत नाहीत. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली. आज करायची होती मटकीची भाजी आणि उसळ पण करायची होती मटकीची. त्याच्यामुळं पहिल्यांदा कांदा वगैरे चिरून घेतला, हिरवी मिरची चिरून घेतली आणि उसळ करण्यासाठी ठेवलं. त्याच्यात पहिल्यांदा तेल, जिरी, मोहरी, कांदा टाकून घेतला, हिरवी मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित हलवलं. लालवट होईपर्यंत परतून घेतलं. इकडं मटकी धुवून घेतली होती, पाणी नितळायला ठेवलं होतं. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मटकी टाकून द्यायची. मटकी टाकून झाल्याच्यानंतर मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला झाकून ठेवायचं. एक 5-10 मिनटामध्ये मटकी शिजते. याला जास्त वेळ लागत नाही. आणि अशी मटकी खाण्यापेक्षा ना मोड आलेली कच्ची मटकी खाल्लेली लेकरांसाठी, आपल्यासाठी तब्येतीला कधीही चांगली. आता आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये मटकी बनते, त्याच्यामुळे याची काही रेसिपी जास्त सांगण्याची गरज नाही. पण तरी मी माझी पद्धत शेअर करते तुम्हाला. तुम्ही कशा पद्धतीने मटकीची उसळ करता मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे इथं करते मी मटकीची भाजी. याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी टाकायचे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा. कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचा. ते झाल्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं व्यवस्थित. तो टोमॅटो शिजून व्यवस्थित असे ग्रेव्हीसारखं झालं ना, हे बघा, हे व्यवस्थित शिजलं टोमॅटो. त्याच्यानंतर मध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण व्यवस्थित कुचलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकून घ्यायचं नंतरमध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. याच्या वासावरून समजतं आपल्याला की हे शिजलं आहे म्हणून. आता मी एडिटिंग करताना आमच्या पार्कचा मध्ये आवाज येतो आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकायचे. हे बघा, हे माझ्याकडे एवढे मसाले आहेत. याच्यामध्ये मी पूर्ण मसाले वापरते, माझा घरगुती मसाला वापरते, काळा तिखट. तर याच्यामध्ये बघा, आता मी टाकते मसाले. पहिल्यांदा हळद टाकली, नंतर 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे. त्याच्यानंतर काळा मसाला टाकायचा, आपला घरगुती जो बनवलेला असतो तो. नंतर अंबारी मसाला टाकायचा 1 चमचा. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. माझा जरा मसाला तिखट आहे त्याच्यामुळे मी 1 चमचा टाकला. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपली नितळलेली सुकी मटकी टाकून द्यायची मध्ये. ते मसाल्यामध्ये थोडा वेळ हे होऊ द्यायची, शिजू द्यायची. आणि नंतर एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचे. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी गरम करा. गरम पाणी टाकलं की मग असं थंड भिजट मटकी लागत नाही. कुठलीही भाजी गरम पाणी टाकल्याच्यानंतर थोडी चवदार लागते. हे बघा, ह्याला थोडा वेळ असं परतून घेतलं ना, पूर्ण मसाले मटकीला लागतात. याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पातळ असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर याला व्यवस्थित हलवून घेऊन वरून कोथिंबीर आणि कूट आणि मीठ टाकायचं. आणि आता याला 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. भाजी शिजते. आता मी इथं रात्री अंजीर आणि मनुके भिजू घातलेले दुधामध्ये. याचा अशा पद्धतीने मी ज्यूस बनवते. याला आता मिक्सरमधून काढायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने झालं. पहिल्यांदा दूध नाही टाकता फक्त अंजीर टाकायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स झालेलं नाही, थोडी गल्लत झाली माझ्याकडून. तोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. हे बघा, आपली भाजी तयार झाली मटकीची. आणि आज प्रदोष असल्यामुळं मी प्रदोषची लगेच 4 वाजता पूजा करून घेतली. बघा, माझी प्रदोषची मांडणी आहे ही पूजेची. मी बाहेर मंदिरात जाऊन पूजा करत नाही, घरीच वाळू आणून पूजा करते मी माझ्या प्रदोषची.